नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कृषी वैज्ञानिक चयन मंडळ म्हणजेच ॲग्रिकल्चर सायंटिस्ट रिक्रुटमेंट बोर्ड ASRB यांच्याकडून जी नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता नोटिफिकेशन आहे ऑल इंडिया कॉम्पिटेटिव्ह एक्झाम फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट पोस्ट ऑफ असिस्टंट डायरेक्टर ऑफिशियल लँग्वेजसाठी 2024साठीची. यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू होत आहेत 3 एप्रिल 2024पासून. सबमिशनसाठीच्या शेवटची तारीख आहे 2 मे 2024पर्यंत. त्याच्यानंतर डेट ऑफ सिंगल कंपोजिशन ऑब्जेक्टिव्ह कप डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन जी आहे, परीक्षा जी आहे 1 सप्टेंबर 2024 रोजी घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे पर्सनॅलिटी टेस्ट याची जी तारीख आहे ती लवकरच कळवली जाईल. वॅकन्सीज पाहू शकता एकूण. याच्यामध्ये एकूण जागा ज्या आहेत त्या 21 आहेत. याच्यामध्ये जनरलसाठी 11 आहेत, EWSसाठी 2, SCसाठी 3, STसाठी 1 आणि OBCसाठी 4 जागा आहेत. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे. त्याच्याबरोबर PWD BDसाठीच्या राखीव जागांची माहिती इथे पाहिली जाऊ शकते. त्याचबरोबर इथे पाहू शकता सुटेबल कॅटेगरी पाहू शकता. एसेन्शियल क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे मास्टर्स डिग्री म्हणजे रेग्युनाइज युनिव्हर्सिटीमधून इक्विलंट हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट डिग्री लेवल असणे आवश्यक आहे, किंवा मास्टर्स डिग्री रेग्युनाइज युनिव्हर्सिटी इक्विलंट टू इंग्लिश विथ हिंदी सब्जेक्ट डिग्री लेवलसाठीची आवश्यक आहे. त्याचबरोबर किंवा ऑप्शन आहे मास्टर डिग्री याच्यामध्ये सब्जेक्ट विथ हिंदी आणि इंग्लिश सब्जेक्ट डिग्री लेवलसाठीची. याबरोबरच एक्सपिरियन्स पाहू शकता 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे अप्लाइंग टर्मिनॉलॉजीमध्ये. त्याच्यामध्ये हिंदी ट्रान्सलेशन वर्क, इंग्लिश टू हिंदी वाईस वर्सा, प्रेफरेबली टेक्निकल सायंटिफिक लिटरेचर अंडर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट बॉडी स्टेट ऑर्गनायझेशन PSUs युनिव्हर्सिटीज रेग्युनाइज रिसर्च और एज्युकेशनल इन्स्टिट्यूटसाठीचे, किंवा 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे टीचिंग इन हिंदी आणि इंग्लिश अंडर सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट बॉडी ऑर्गनायझेशन PSUs युनिव्हर्सिटीमध्ये. क्वालिफिकेशन पाहू शकता नॉलेज ऑफ वन ऑफ द लँग्वेज हिंदी मेन्शन इन 8th शेड्यूल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन लेवल मॅट्रिक्युलर इक्विलंट ऑफ द रेग्युनाइज बोर्डसाठीचे. याच्यामध्ये महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे, पाहिली जाऊ शकते. त्यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायची याची सुद्धा माहिती अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. एज लिमिट पाहू शकता 35 वर्षापेक्षा जास्त वयाची मर्यादा नाही आहे. याच्यामध्ये 35 वर्षापर्यंत वय असावे. त्याचबरोबर ICAR एम्प्लॉईजसाठी 5 वर्षाची रिलॅक्सेशन सूट आहे. त्याचबरोबर ॲप्लिकेशन फी पाहू शकता. ओपनसाठीची फी आहे 1000 रुपये. त्याचबरोबर SC ST PWBDसाठीची कोणती फी नाही आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये पाहू शकता ओपन वेबसाईटवर कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. तर ही वेबसाईट आहे bharatkosh.gov.in ही अधिकृत वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जायचं आहे. याच्यानंतर क्लिक ऑन नॉन रजिस्टर्ड युजरवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इंडिव्हिज्युअल ऑप्शन आहे डिपॉझिटरी सेटिंग्स कॅटेगरी याच्यावर क्लिक करायचं आहे. पुढे सर्चिंग करायचं आहे कॅटेगरी मिनिस्टर 001 ॲग्रिकल्चरसाठीचा. त्याच्यानंतर एक्झामिनेशन कॅन्डिडेट सर्टिफिकेट फी फॉर ARS ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. कन्फर्म करायचं आहे PAO सेक्टर 1साठीची. त्याच्यानंतर ही जी पूर्ण डिटेल्स आहेत कन्फर्म DDO याचे ASRB कृषी अनुसंधान भवन 1साठीचे सिलेक्शन करायचं आहे. त्याचबरोबर ही पूर्ण प्रोसेस दाखवण्यात आलेली आहे कशा पद्धतीने ऑनलाईन अप्लाय करायचं याच्याबद्दलची अधिकृत वेबसाईटमध्ये अधिकृत नोटिफिकेशनमध्ये आहे. जाहिरातीबद्दलची माहिती जी आहे ती चेक करून त्या पद्धतीने अप्लाय केलं जाऊ शकतं. तर अशा पद्धतीने जी भरती आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स स्टडी मटेरियल ऑनलाईन टेस्ट सिरीज पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.